Hello everyone. Today we start the new paper of MSc first year, semester first. It's operational research. So first of all, we start the unit 3 in operational research. The title is transportation problem and assignment problem. So in this paper, we have distributed in 5 units: unit 1, unit 2, unit 3, unit 4 and unit 5. So today we start the unit 3 in article first. ट्रान्सपोर्टेशन टेबल. पहा, हे एक तुमच्यासमोर ट्रान्सपोर्टेशन टेबल आहे, जो की ओरिजिन आहे, डेस्टिनेशन आहे, त्यानंतर डिमांड ऑफ रिक्वायरमेंट आहे आणि अवेलेबिलिटी ऑर सप्लाय आहे. म्हणजे काय, ओरिजिन म्हणजे एखादा प्रोडक्ट ज्या ठिकाणाहून तो तयार होतो. जसं की एखादा प्रोडक्ट आहे तो इंडस्ट्रीमध्ये तयार होतो, म्हणजे त्याला म्हणतो आपण ओरिजिन म्हणजे O1 O2 अप टू सो ऑन ON ही झाली आपली ओरिजिन, म्हणजे तो प्रोडक्ट तिथे तयार होत आहे. आणि त्यानंतर डेस्टिनेशन्स म्हणजे एक प्रोडक्ट जो इंडस्ट्रीपासून तर शॉपपर्यंत जातो त्याला म्हणतात डेस्टिनेशन, म्हणजे तो एका शॉपमध्ये जात आहे. सपोज D1 D2 DN अप टू सो ऑन DM इज अ डेस्टिनेशन. आता डिमांड आणि रिक्वायरमेंट म्हणजे काय, जर आपण एखाद्या शॉपमध्ये गेल्यानंतर आपल्याला किती प्रोडक्ट्स लागतात म्हणजे आपण त्यांना डिमांड करतो, त्याला म्हणतात डिमांड अँड रिक्वायरमेंट. आणि अवेलेबिलिटी आणि सप्लाय म्हणजे त्या शॉपमध्ये किती प्रोडक्ट्स अवेलेबल आहे त्यावर डिपेंड करेल की तो आपली डिमांड पूर्ण करू शकेल की नाही, त्याला म्हणतात अवेलेबिलिटी ऑर सप्लाय. तर सपोज जर डिमांड म्हणजे आपण एखाद्या शॉपमध्ये गेल्यावर 5 पेन मागितले आणि त्यांनी आपल्याला 5 पेन दिले, म्हणजे काय झालं, डिमांड आणि अवेलेबिलिटी हे दोन्ही कसे झाले, सेम झाले. म्हणजे काय झालं, समेशन I फ्रॉम 1 to N AI इज इक्वल्स टू समेशन J फ्रॉम 1 to M BJ. डिमांड आणि रिक्वायरमेंट, डिमांड आणि अवेलेबिलिटी दोन्ही सेम झाल्यामुळे याला म्हणतो आपण बॅलन्स टाईप प्रॉब्लेम. म्हणजे डिमांड इज इक्वल्स टू अवेलेबिलिटी. ओके. देन CIJ इज द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट फ्रॉम ith इज ओरिजिन, म्हणजे O1 O2 अप टू सो ऑन ON इज द ओरिजिन अँड J फ्रॉम दॅट डेस्टिनेशन. Next definition is transportation problem. TP means it's transportation problem. So the minimization of the total cost of the transportation is called as transportation problem. म्हणजे एखादा आपल्याला जर चार्ट दिला असेल, टेबल दिला असेल, त्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टची कॉस्ट दिली असेल, डिमांड पण दिली असेल आणि अवेलेबिलिटी पण असेल, तर त्यावरून आपण जे त्याचं मिनिमायझेशन कॉस्ट काढतो त्याला म्हणतात ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. ओके. नेक्स्ट डेफिनेशन इज बॅलन्स टाईप transportation problem, balanced transportation problem, and this is unbalanced transportation problem. सध्या ह्या डेफिनेशन्स फक्त लिहून घ्या तुम्ही, एका एक्झाम्पलवरून पूर्ण क्लिअर होऊन जाईल. जिथे डिमांड आणि रिक्वायरमेंट, डिमांड आणि सप्लाय दोन्ही पण इक्वल असतील त्याला म्हणतो आपण दिस प्रॉब्लेम इज अ बॅलन्स टाईप प्रॉब्लेम. ओके. देन द डिमांड इज नॉट इक्वल्स टू द सप्लाय, देन इट इज अनबॅलन्स टाईप problem, transportation problem. Okay, the transportation problem, balance type transportation problem ची definition आहे, the transportation problem is balance if the total availability म्हणजे supply, if the total availability of all rows is equal to the total requirement of all columns. म्हणजे डिमांड आपण कुठे चेक करतो, रो मध्ये, रोची डिमांडची सम आणि कॉलमची डिमांडची सम, कॉलमची सप्लायची सम जर दोन्ही इक्वल असेल तर आपण त्याला म्हणतो की दिस प्रॉब्लेम इज कॉल्ड बॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आणि जर दोन्ही इक्वल नसेल तर त्याला म्हणतो आपण अनबॅलन्स टाईप ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. मेथड फर्स्ट, नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. ओके, नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड और NW रूल. सो फर्स्ट एक्झाम्पल इज टू फाइंड द मिनिमम कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. सो आय विल ड्रॉ द table. So we have structure to find the minimum cost of transportation problem. These are the origin A, B, C. These are the 3 origin, and D, E, F, G. These are the destinations. Okay. So A, B, C is origin means industries, and D, E, F, G means destination means shop. Okay. So आता हे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी आपण
त्यानंतर एक लक्षात असू द्या, या पूर्ण युनिटमध्ये कुठल्याही मेथडचा प्रॉब्लेम सॉल्व करायच्या पहिले तो चेक करावा लागेल आपल्याला की तो प्रॉब्लेम बॅलन्स टाईप प्रॉब्लेम आहे की नाही. म्हणजे दिलेला प्रॉब्लेम हा बॅलन्स आहे की नाही. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, डिमांडची सम आणि सप्लायची सम दोघांची सम करावं लागेल. जर दोन्ही इक्वल असेल तर यू हॅव टू टेक नेक्स्ट प्रोसेस. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल यू चेक दॅट द प्रॉब्लेम इज बॅलन्स और अनबॅलन्स. So I take the sum of demand 200, then is 225, then is 275, then 250. The total sum of demand is it's 950. Okay, and we have take the supply 250, 300, 400. This is also 950. म्हणजे काय झालं, डिमांडची सम ही पण 950 आहे आणि सप्लायची सम पण किती आहे, 950 आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम बॅलन्स टाईप प्रॉब्लेम आहे. आता बॅलन्स असेल तर आपण समोरची प्रोसेस करू शकतो. तर सोल्युशनमध्ये आपण असं लिहू, अबोव प्रॉब्लेम इज बॅलन्स टाईप प्रॉब्लेम, देअरफॉर समेशन आय फ्रॉम 1 to m ए आय इज इक्वल्स टू समेशन जे फ्रॉम 1 to n बी जे इज इक्वल्स टू 950. म्हणजे हा टेबल आपल्याकडे बॅलन्स टाईप प्रॉब्लेम्स आहे. ओके, सो देअरफॉर द गिवन प्रॉब्लेम इज अ बॅलन्स टाईप प्रॉब्लेम. डिमांडची सम आणि सप्लायची सम दोन्ही सारखी आली, त्यामुळे आपण म्हटलं की हा प्रॉब्लेम कसा आहे, बॅलन्स टाईप प्रॉब्लेम आहे. आता आपण याची ओरिजिनल प्रोसेस सुरू करणार. सो NW रूल्स मीन्स व्हॉट, हिअर वी स्टार्ट द नॉर्थ वेस्ट कॉर्नर ऑफ द ट्रान्सपोर्टेशन टेबल. आता या टेबलवर आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नरचा रूल अप्लाय करणार. तर यामध्ये काय करावं लागते, NW रूलमध्ये पहिले फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम आता हे टेबल आहे, प्रत्येक टेबलचा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सिलेक्ट करायचा. जसं की हा फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम. तर हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमवरचा जो डायगोनल एलिमेंट आहे तो आपल्याला प्रत्येक वेळी सिलेक्ट करावा लागेल. नेक्स्ट हा डिस्कार्ड झाल्याच्या नंतर पुन्हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम वी सिलेक्ट द डायगोनल एलिमेंट और द इंटरसेक्शन ऑफ रोज और कॉलम, तो वाला एलिमेंट और डायगोनल एलिमेंट म्हणू आपण त्याला. हाच आपल्याकडे एक रिक्वायर्ड टेबल आहे. सपोज OBCs आर द ओरिजिन अँड DEFG आर द डेस्टिनेशन. सो दिस इज डिमांड अँड इट इज सप्लाय. ओके, सो फर्स्ट आय टेक द फर्स्ट रो. हा आपण रो सिलेक्ट केला, त्यानंतर हा फर्स्टवाला कॉलम. आता डायगोनलचा एलिमेंट काय आहे, इथे 11 आहे. आता पहा 11 म्हणजे हा एचा प्रोडक्ट आहे. ओके, तर 11 काय म्हणतो, त्याला त्याची जी डिमांड आहे ती किती आहे, 200 आहे, म्हणजे 200 आहे. आणि सप्लाय आहे तो, आता पहा मी ह्या शॉपमध्ये गेलो, एच्या शॉपमध्ये गेलो आणि तिथे गेलो मी आणि 200 पेनाची डिमांड केली. ओके, ही डिमांड म्हणजे मी करतो आहे तिथे. मी एच्या शॉपमध्ये गेल्यानंतर मी तिथे काय करतो, 200 पेनची डिमांड करतो. पण तो पहिले चेक करणार की माझ्याकडे 200 पेन आहेत की जास्त आहेत, 200पेक्षा जास्त आहेत. तर मी एक पेनची किंमत सपोज ही 11 रुपये आहे, तर तिथे जाऊन मी 200 पेनची ऑर्डर देतो त्यांना. तर पहा तो पहिले काय करणार, चेक करणार की माझ्याकडे 200 पेन किंवा 200पेक्षा जास्त आहे की कमी आहे हे चेक करणार तो. तर त्यांनी चेक केलं तर त्याच्याकडे किती पेन आहेत, पूर्ण 250 पेन आहेत. ओके, 250 पेन आहेत त्याच्याकडे. सो तो माझी डिमांड काय पूर्ण करू शकतो आहे ना. पहा डिमांड कितीची आहे, 200ची आहे आणि त्याच्याकडे सप्लाय किती आहे, 250 आहे. म्हणजे तो काय करत आहे, माझी डिमांड पूर्ण करत आहे. म्हणजे याला आपण किती देऊ, ये हा 200 पेन्स देणार आहे पर 11 रुपये पेनने. ओके, म्हणजे याची जी डिमांड होती ही काय झाली, पूर्ण झाली. म्हणजे इथे काय झालं, आता 0 झालं. आता याच्याकडे सप्लाय किती होतं, अवेलेबिलिटी 250 होता, पण यामधून तो त्यांनी 200 पेन, याची डिमांड पूर्ण झाली. म्हणजे यांच्याकडे किती प्रोडक्ट्स रिमेनिंग राहिले, 50 प्रोडक्ट्स आर रिमेनिंग. ओके, आता पहा हा जो डेस्टिनेशन आहे याची रिक्वायरमेंट पूर्ण झाली. जिथे लास्टला 0 आला म्हणजे त्याची जी रिक्वायरमेंट होती ती पूर्ण झाली. म्हणजे आपण काय करणार, त्या कॉलमला क्रॉस करणार. ओके,
आता आपण जे या टेबलमध्ये केलं आहे ते आपल्याला थिओरिटिकल लिहायचं आहे. थिअरीमध्ये कसं लिहिणार, वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट 200 ॲट द कॉस्ट ऑफ 11. म्हणजे आपण काय केलं, अलोकेट करतोय एक मिनिमम पॉसिबल अमाऊंट आणि मिनिमम कॉस्टला किती मिनिमम कॉस्ट आहे 11 आहे. पर 11ला आपण 200 ही कॉस्ट आपण त्यांना अलोकेट करतोय. सो देअरफॉर वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट 200 ॲट द कॉस्ट ऑफ 11 in the given transportation problem and we get the required table. आता ही जी थिअरीचा जो पॅटर्न आहे हे तुम्हाला प्रत्येक टेबलच्या खाली असंच लिहायचं आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मी हे तुम्हाला लिहून देणार नाही, हे तुम्हाला सेम लिहायचं आहे. म्हणजे जे आपण स्ट्रक्चरमध्ये करतोय ते आपल्याला थिअरीमध्ये लिहायचं आहे. सो देअरफॉर वी अलोकेट मिनिमम पॉसिबल अमाऊंट 200 ॲट द कॉस्ट 11 इन द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम अँड सो देअरफॉर वी गेट रिक्वायर्ड द टेबल. आता पहा, आपण जेव्हा नेक्स्ट टेबल ड्रॉ करणार तर हा कॉलम आपण काय केला आहे, डिस्कार्ड केला आहे. तर तो आपल्याला पुन्हा ड्रॉ करायची काही गरज नाही. सो आय टेक पुन्हा एक आपण टेबल ड्रॉ केला. ABC दिस आर दी ओरिजिन अँड EFG आर द डेस्टिनेशन. सो दिस इज डिमांड अँड दिस आर दी सप्लाय. ओके, आता पुन्हा तीच प्रोसेस आपण काय करणार, फर्स्ट रो सिलेक्ट करणार त्या टेबलमध्ये आणि फर्स्ट कॉलम सिलेक्ट करणार. सो या टेबलमध्ये आपण हा फर्स्ट रो सिलेक्ट केला पहिले आणि हा फर्स्ट कॉलम. तर याचा डायगोनल एलिमेंट काय आहे, हा. ओके, तर आता पहा, या एकडे जो डायगोनल एलिमेंट सिलेक्ट केला आपण त्यांच्याकडे डिमांड काय आहे आणि सप्लाय काय आहे हे आपण चेक करणार पहिले. आता त्यांच्याकडे पहा, डिमांड किती आहे, 225 डिमांड आहे आणि त्यांच्याकडे सप्लाय किती आहे, फक्त 50 आहे. तर पहा, आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि तिथे आपण 225ची आपण डिमांड केली, पण त्यांच्याकडे जर फक्त 50 प्रोडक्ट्स असेल तर तो आपली डिमांड पूर्ण करू शकेल का, नाही करणार. कारण त्यांच्याकडे फक्त 50 प्रोडक्ट्स आहे आणि आपण त्याला 225 प्रोडक्ट्स मागत आहे, म्हणजे तो आपली डिमांड पूर्ण करू शकणार नाही. पण तो आपल्याला त्यांच्याकडे जेवढे प्रोडक्ट्स आहेत तेवढे प्रोडक्ट्स आपल्याला निश्चित देऊ शकतो. सो तो काय करणार, मग आपल्याला 50 प्रोडक्ट देणार, म्हणजे त्यांच्याकडे किती प्रोडक्ट्स राहणार, पूर्ण 0 राहणार. आणि आपली जी डिमांड आहे ती किती शिल्लक राहणार, 175 ही जी आपली डिमांड आहे ती आपली शिल्लक राहणार. म्हणजे हे प्रोडक्ट्स घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्या शॉपमध्ये जावं लागणार. ओके, पण इथे त्यांची जी सप्लाय होती ती पूर्ण 0 झाली, कारण त्यांच्याकडे जे प्रोडक्ट्स होते 50 ते आपल्याला त्यांनी दिले. त्यानंतर त्याच्याकडे जे प्रोडक्ट्स आले ते किती झाले, आता 0 झाले, पण आपली डिमांड पूर्ण झाली नाही. ओके, सो या एलिमेंटला आपण किती 50 प्रोडक्ट्स दिले. ठीक आहे, आता हेच आपण जे केलं स्ट्रक्चरमध्ये ते आपल्याला थिअरीमध्ये लिहायचं आहे. सो वी अलोकेट मिनिमम पॉसिबल अमाऊंट 50 ॲट द कॉस्ट 30 इन द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. ओके, सो देअरफॉर वी गेट द रिक्वायर्ड टेबल. पुन्हा काय करावं लागणार आपल्याला, इथे 0 झाला म्हणजे या रोला आपल्याला काय करावं लागेल, डिस्कार्ड करावं लागेल. ओके, देन पुन्हा वी गेट, पुन्हा आपण एक स्ट्रक्चर तयार करणार. हा रो आपण डिस्कार्ड केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला एक टेबल ड्रॉ करावं लागेल. सपोज B अँड C दिस इज द ओरिजिन अँड EFG आर द डेस्टिनेशन. सिमिलरली डिमांड अँड सप्लाय. ओके, आता पुन्हा ती सेम प्रोसेस, वी हॅव टू टेक फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम अँड सिलेक्ट द डायगोनल एलिमेंट. ओके, तर या टेबलमध्ये डायगोनल एलिमेंट कुठं आहे, हा आहे 18. तर आता पहा, बीकडे डिमांड किती आहे आणि सप्लाय किती आहे हे पाहावं लागेल पहिले. तर बीकडे डिमांड आहे 175 प्रोडक्ट्सची आणि त्याच्याकडे जे सप्लाय आहे ते किती आहे, 300 आहे. म्हणजे काय करणार तो, 175पेक्षा 300 ऑब्वियसली मोठा आहे, म्हणजे तो आपली डिमांड पूर्ण करू शकेल. ओके, तर आपली डिमांड काय करेल, तो पूर्ण करू शकेल. म्हणजे आपली डिमांड काय होऊन जाईल, मग 0 होऊन जाईल आणि त्याच्याकडे सप्लाय 175 दिल्याच्या नंतर त्याच्याकडे 125 प्रोडक्ट्सचे शिल्लक राहतील. म्हणजे त्याने काय केलं, 175 प्रोडक्ट्स आपल्याला दिल्याच्या नंतर आपली जी डिमांड त्यांनी पूर्ण केली आणि सप्लाय त्याच्याकडे अजून शिल्लक आहे 125. म्हणजे पहा, इथे आता 0 झाला म्हणजे आपण काय करणार, हे कॉलम डिस्कार्ड करणार. ओके,
जे आपण या स्ट्रक्चरमध्ये केलं तेच पुन्हा थेअरीमध्ये लिहायचं आहे. सो देअरफॉर वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट 175 ॲट द कॉस्ट ऑफ 18 इन द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. ओके, जे आपण या टेबलमध्ये करत आहे तेच आपल्याला पुन्हा ॲज इट इज थेअरीमध्ये लिहायचं आहे. सो देअरफॉर वी गेट द रिक्वायर्ड टेबल. पुन्हा आपण टेबल ड्रॉ करणार. BCR दी ओरिजिन अँड F अँड G हे काय आपल्याकडे डेस्टिनेशन आहे आणि सेम डिमांड अँड सप्लाय. आता पुन्हा काय करणार, तीच सेम प्रोसेस. एक रो सिलेक्ट करणार आपण, फर्स्ट रो, आणि हा फर्स्ट कॉलम सिलेक्ट करणार. आता या फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये पहा हा डायगोनलचा एलिमेंट आहे 14. सो आपण तो सिलेक्ट केला. आता बीचा एक आपण प्रोडक्ट सिलेक्ट केला. तर पहिले तर चेक करावं लागेल की त्याची डिमांड काय आहे आणि सप्लाय काय आहे. सो त्याची डिमांड आहे 275 आणि त्याच्याकडे सप्लाय आहे 125. आता आपण एखाद्या शॉपमध्ये गेल्यावर 275 पेनची आपण त्याच्याकडे डिमांड करत आहे, पण त्याच्याकडे 125 पेन शिल्लक आहेत. तर तो आपली डिमांड पूर्ण करू शकेल का? करू शकणार नाही. पण तो त्याच्याकडे जेवढे प्रोडक्ट्स आहेत तेवढे प्रोडक्ट्स आपल्याला निश्चित तो देऊ शकतो. म्हणजे काय करणार, तो आपली डिमांड पूर्ण करू शकणार नाही, पण आपल्याला तो 125 पेन देऊ शकतो. म्हणजे त्याच्याकडे शिल्लक पेन किती राहणार मग? पहा, त्यांनी आपल्याला काय केलं, त्याच्याकडे जे 125 पेन शिल्लक होत्या त्यांनी आपल्याला ते दिली. त्याच्यानंतर आपली जी डिमांड आहे ती शिल्लक राहणार 175. ओके, पण त्याच्याकडे जो सप्लाय आहे तो पूर्ण काय होऊन जाणार, 0 होणार. पण आपली डिमांड पूर्ण झाली का? झाली नाही. फक्त त्याचा जो सप्लाय आहे तो पूर्ण झाला. म्हणजे काय, ह्या रोला आपण डिस्कार्ड करणार. सेम जे आपण टेबलमध्ये केलं आहे आता तोच थेअरीमध्ये लिहायचं आहे. सो वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट 125 ॲट द कॉस्ट ऑफ 14 इन द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. सो वी गेट द रिक्वायर्ड टेबल. सेम आता हा झाल्यानंतर पूर्ण आपल्याला पुन्हा एक टेबल ड्रॉ करावं लागणार. पहा, हे आपण टेबल डिस्कार्ड केल्याच्यानंतर पुन्हा टेबल ड्रॉ करत आहोत. हे आपल्याला कधी कुठपर्यंत चालायचं आहे, जोपर्यंत आपले हे पूर्ण रो आणि पूर्ण कॉलम डिस्कार्ड होत नाही तोपर्यंत आपल्याला सेम ही प्रोसेस कंटिन्यू करत राहावं लागणार आहे. पहा, आता इथे हा आपण रो डिस्कार्ड केला, पुन्हा एक टेबल ड्रॉ केला. दिस इज द ओरिजिन अँड दिस आर द डेस्टिनेशन. दिस इज सप्लाय अँड दिस इज डिमांड. ओके, तो पहा इथे आता फक्त एकच रो आहे आणि 2 कॉलम आहे. म्हणजे हा रो सिलेक्ट केला आपण आणि हा कॉलम सिलेक्ट केला. तर ह्या एलिमेंटला आपण आता इथे काय देणार, त्याची डिमांड आणि सप्लाय चेक करणार. त्याची डिमांड आहे 150 अँड सप्लाय आहे 400. तर पहा, आपण डिमांड केली आहे 150ची आणि त्याच्याकडे सप्लाय आहे 400. ऑब्वियसली तो आपली डिमांड पूर्ण करू शकणार. ओके, सो त्यांनी जर आपली डिमांड पूर्ण केली तर आपली डिमांड काय होऊन जाईल, मग 0 होऊन जाईल. आणि त्याच्याकडे सप्लाय शिल्लक किती राहणार, त्याच्याकडे सप्लाय पूर्ण शिल्लक राहणार 250. ओके, म्हणजे काय करणार, आता आपण आपली इथे डिमांड पूर्ण झाली म्हणजे हा कॉलम आपण काय करणार, डिस्कार्ड करणार. सो सिमिलरली थेअरीमध्ये लिहायचं आहे. वी अलोकेट द मिनिमम पॉसिबल अमाऊंट ऑफ 150 ॲट द कॉस्ट इन 30 इन द गिवन ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. ओके, सो देअरफॉर वी गेट द रिक्वायर्ड टेबल. सो पुन्हा आपण हा एक टेबल ड्रॉ केला. दिस इज द ओरिजिन अँड दिस इज द डेस्टिनेशन, दिस इज डिमांड अँड दिस इज सप्लाय. ओके, आता इथे पहा एकच रो आहे आणि एकच कॉलम आहे म्हणजे ऑब्वियसली आपण हा एलिमेंट सिलेक्ट करणार. तर पहा, याची डिमांड किती आहे, 250ची आहे आणि सप्लाय पण किती आहे, याच्याकडे 250 आहे. म्हणजे आपण एखाद्या TV शॉपमध्ये गेलो, तिथे आपण 250ची TV ऑर्डरची डिमांड केली आणि त्यांच्याकडे पण एक्झॅक्ट 250च आहेत. सो काय करणार, इथे पहा, इथे आपली डिमांड पण पूर्ण होईल आणि त्यांचा सप्लाय पण पूर्ण होईल. म्हणजे इथे काय होणार, हा कॉलम पण आपण डिस्कार्ड करणार आणि आपला रो पण डिस्कार्ड करणार. आता सांगा, याच्यानंतर आपण टेबल ड्रॉ करू शकतो का? ऑब्वियसली नाही, कारण आपल्याकडे एक रो पण नाही आणि कॉलम पण नाही. म्हणजे काय झालं, इथे आपल्या पूर्ण ज्या शॉप्स होत्या ABC और DEFG, जे डेस्टिनेशन होते और इंडस्ट्रीज होते, पूर्ण डिमांड आणि जी सप्लाय होती ती आपली पूर्ण झाली. म्हणजे काय करणार, आता आपण
इथून समोरची जी प्रोसेस आहे, आपण काय करत होतो ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेममध्ये, इथपर्यंत आपण नाही का NW रूल वापरत आणलं. आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमचं मिनिमायझेशन कॉस्ट आपल्याला काढायचं आहे. ओके, तर मिनिमायझेशन कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा तो टेबल ड्रॉ करावा लागेल. ओके, म्हणजे ऑल द रिम रिक्वायरमेंट आर सॅटिस्फाईड अँड हेन्स द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन. इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची पहिले मिनिमम कॉस्ट फाइंड आउट करावं लागेल. सो डिस्प्ले इन दॅट फॉलोइंग टेबल. सो आपण हा टेबल ड्रॉ केला. पहा आता या टेबलमध्ये पहा जो ए शॉप होता, ए शॉपचा पहिला प्रोडक्ट होता 11, त्याला आपण 200 प्रोडक्ट दिले होते. त्यानंतर 130ला 50 प्रोडक्ट्स दिले होते. त्यानंतर 80ला 175 प्रोडक्ट्स दिले आहे. त्यानंतर 14ला 125 प्रोडक्ट्स दिले होते. 13ला 115 प्रोडक्ट्स दिले होते आणि 10ला 250 प्रोडक्ट्स दिले होते. ओके, म्हणजे हा आपला काय झाला, पूर्ण टेबल झाला. त्यामध्ये आपण जेवढे प्रोडक्ट्स दिले आहे ते आपण यामध्ये डिस्प्ले केलं आहे. ओके, सो इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन्स मीन्स पहा X11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये आपण किती प्रोडक्ट दिले आहे, 200 प्रोडक्ट दिले आहे. ओके, देन पहा X12 पहा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममध्ये आपण इथे 50 प्रोडक्ट दिले आहे. X12 इज इक्वल्स टू 50. देन X22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलममध्ये आपण 175 प्रोडक्ट दिले आहे इथे. त्यानंतर X23 मध्ये 125 प्रोडक्ट दिले आहे इथे. नंतर X33 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम 150 प्रोडक्ट्स. देन X34 मीन्स थर्ड रो फोर्थ कॉलम 250 प्रोडक्ट्स. पहा आता काय करणार आपण, मिनिमम कॉस्ट फाइंड आउट करणार आपण. ओके, सो पहा मिनिमम कॉस्ट कसं फाइंड आउट करणार आपण, मिनिमम कॉस्ट इज इक्वल्स टू हा सिलेक्ट करणार आपण. पहा आपण काय केलं होतं, 11 ही त्याची प्राईस होती आणि एका प्रोडक्टची जी प्राईस होती 11, त्या प्राईसवर आपण त्यांना 200 प्रोडक्ट्स दिले होते. म्हणजे काय करणार आपण, आता आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो, एक पेन 10 रुपयाची आहे आणि आपण 5 पेन्स मागितल्या, तर आपल्याला त्याला किती पैसे द्यावं लागणार, 5 × 10 द्यावं लागणार त्यांना. म्हणजे किती द्यावं लागणार, 50 द्यावं लागणार. तर आपण या शॉपमध्ये काय केलं होतं, 11 पर प्रोडक्टने आपण 200 प्रोडक्ट्स घेतले होते. सो 11 × 200 करावं लागणार, प्लस देन काय करावं लागणार, 30 × 50 करावं लागणार. ओके, देन 18 × 175 करावं लागणार, प्लस 14 × 125 करावं लागणार. देन प्लस 150 × 13 करावं लागणार. देन प्लस 10 × 250 करावं लागणार. ओके, पहा इथे आता मिनिमम कॉस्ट. सो मिनिमायझेशन इज इक्वल्स टू 11 × 200, 13 × प्लस 30 × 50 प्लस 80 × 175 प्लस 30 × 150 प्लस 10 × 250. ओके, तर यांचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला मिनिमम कॉस्ट काय मिळणार, 12,200 युनिट ही झाली आपली मिनिमम कॉस्ट. जेव्हा आपली मिनिमम कॉस्ट येईल तेव्हा आपण म्हणू की हा प्रॉब्लेम इथे आपला संपला. म्हणजे जिथे आपली मिनिमम कॉस्ट युनिटमध्ये मिळणार तिथे हा आपला प्रॉब्लेम संपणार.